Good morning, friends. Good morning to all my FYBSc students. Friends, we have already started fifth chapter of animal ecology, that is animal interactions. And in this chapter, we are learning types of animal interactions. Now in this lecture we are going to explain types of animal interactions. ॲनिमल इंटरॅक्शन्स हा जो फिफ्थ चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाइप्स ऑफ ॲनिमल इंटरॅक्शन्स हा जो टॉपिक आहे तो टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे. स्पेसिस दॅट मीन्स ॲनिमल्स इंटरॅक्शन्स can be categorized into four basic types based on how the participating species are affected by the interactions. आपण जे टाइप्स केलेले आहेत ते चार टाइप्स आहेत ॲनिमल इंटरॅक्शनचे आणि तो ॲनिमल इंटरॅक्शनमुळं कसा अफेक्ट होतो त्याच्यावरून हे चार टाइप्स जे आहेत ते चार टाइप्स केलेले आहेत. नाउ टाइप्स ऑफ ॲनिमल इंटरॅक्शन्स देर आर फोर टाइप्स ऑफ ॲनिमल इंटरॅक्शन्स. चार प्रकारचे ॲनिमल इंटरॅक्शन्स आहेत. फर्स्ट इज कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन्स. हे चार टाइप्स पाठ करून ठेवा कारण एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो डिस्कस इन डिटेल टाइप्स ऑफ ॲनिमल इंटरॅक्शन्स. मग हे चार टाइप जे आहेत ते चार टाइप्स आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करावे लागतात. टाइप्स ऑफ ॲनिमल इंटरॅक्शन्स देर आर फोर टाइप्स ऑफ ॲनिमल इंटरॅक्शन्स. फर्स्ट इज कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन, सेकंड इज कंज्युमर रिसोर्स इंटरॅक्शन्स, थर्ड इज detritus interactions, and fourth is mutualistic interactions. देर आर फोर टाइप्स ऑफ ॲनिमल इंटरॅक्शन्स. पहिला जो टाइप आहे, चार टाइप्स आहेत ॲनिमल इंटरॅक्शन्सचे. पहिला आहे कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन्स. पहिला जो टाइप आहे तो आहे कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन्स. बघा इथं टाइप्स दिलेले आहेत ॲनिमल इंटरॅक्शन्सचे. कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन्स. दुसरा जो टाइप आहे तो कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन्स. तिसरा जो टाइप आहे तो आहे डेट्रिटस इंटरॅक्शन्स. आणि चौथा जो टाइप आहे तो आहे म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शन्स. कोणते चार टाइप्स आहेत? फर्स्ट इज कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन्स, सेकंड इज कंज्युमर रिसोर्स इंटरॅक्शन्स, थर्ड इज डेट्रिटस इंटरॅक्शन्स, फोर्थ इज म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शन्स. दीज आर द फोर टाइप्स ऑफ ॲनिमल इंटरॅक्शन्स. ॲनिमलचे जे परस्पर संबंध आहेत ते चार प्रकारचे आहेत. कॉम्पिटेटिव्ह, कंज्युमर रिसोर्स, डेट्रिटस आणि म्युच्युअलिस्टिक असे चार प्रकारचे इंटरॅक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. मग त्यातलं पहिलं टाइप्समधलं जे पहिलं इंटरॅक्शन आहे कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन. कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन जे आहे ते कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे. वी आर गोइंग टू स्टडी कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन फर्स्ट. That is first type. कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन्स. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, स्पर्धात्मक. कॉम्पिटेटिव्ह म्हणजे काय? स्पर्धात्मक इंटरॅक्शन्स, स्पर्धात्मक परस्पर संबंध. फर्स्ट इज कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन. कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन्स आर इंटरॅक्शन्स इन्व्हॉल्विंग टू ऑर मोर स्पेसीज. मग आता या कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन्समध्ये दोन स्पेसीस किंवा दोनपेक्षा जास्त स्पेसीस या इन्व्हॉल्व असतात. स्पेसीस म्हणजे प्रजाती. फॉर एक्झाम्पल टायगरची एक वेगळी स्पेसीस आहे, लायनची एक वेगळी स्पेसीस आहे, लेपर्डची एक वेगळी स्पेसीस आहे, हायनाची एक वेगळी स्पेसीस आहे, डॉगची एक वेगळी स्पेसीस आहे. अशा प्रकारच्या प्रजाती ज्या आहेत ॲनिमलच्या त्याला म्हणायचं आहे स्पेसीस. मग आता कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन्स आर इंटरॅक्शन्स इन्व्हॉल्विंग two or more species
दोन किंवा दोनपेक्षा अधिक स्पेसीस प्रजाती या कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन्समध्ये प्रेझेंट असतात, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन किंवा परस्पर संबंध असतो. अँड दॅट आर व्याईंग फॉर सेम रिसोर्स. दोन अटी आहेत कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शनमध्ये. एक तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्पेसीस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व पाहिजे, आणि दुसरी अट म्हणजे काय की त्यांचा जो रिसोर्स आहे त्या रिसोर्ससाठी त्यांची स्पर्धा ही समान पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता लायन आणि टायगर ही स्पेसीस घेऊ आपण. तर लायन आणि टायगरचं फूड मटेरियल आहे डिअर, हरिण, आणि या दोघांचं फूड मटेरियल समान आहे, सिमिलर आहे, आणि त्या फूड मटेरियलसाठी म्हणजे सेम रिसोर्ससाठी त्यांची स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे. याला म्हणायचं आहे कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन्स. म्हणजे दोन स्पेसीस इन्व्हॉल्व झाल्या, टायगर आणि लायन, आणि एका सेम रिसोर्ससाठी म्हणजे फूड मटेरियलसाठी म्हणजे डिअरसाठी त्यांचं कॉम्पिटिशन आहे, त्यांची स्पर्धा आहे. हे झालं कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन. कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन्स आर इंटरॅक्शन्स इन्व्हॉल्विंग टू ऑर मोर स्पेसीस दॅट आर व्याईंग फॉर सेम रिसोर्स. म्हणजे त्यांच्यामध्ये जी स्पर्धा आहे ती सेम रिसोर्ससाठी, सारख्याच साधनासाठी आहे. मग ते फूड मटेरियल असेल किंवा इतर काही असेल, हॅबिटॅट असेल, त्याच्यासाठी त्यांची स्पर्धा आहे. त्या प्रकारच्या इंटरॅक्शनला म्हणायचं आहे कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन. In these interactions, both of the species involved are negatively affected. मग आता ज्या दोन स्पेसीस इन्व्हॉल्व आहेत त्या निगेटिव्हली अफेक्ट आहेत. नकारात्मक परिणाम हा दोघांवरही होत असतो, लायन आणि टायगरवर. दे निगेटिव्हली अफेक्ट इच अदर. एकमेकांवर कसा परिणाम करतात तर ते निगेटिव्ह परिणाम करतात. दे निगेटिव्हली अफेक्ट इच अदर. Competitive interactions are in many cases indirect, such as when two species both consume the same resource but do not directly interact with each other. एक तर ते डायरेक्टली इंटरॅक्ट करतात, एकमेकांसोबत फाईट करतात, स्पर्धा करतात, स्ट्रगल करतात, किंवा इनडायरेक्टली ते एकमेकांशी स्पर्धा करतात. ते समोरासमोर येतीलच असं नाही, परंतु ते एकमेकांशी स्पर्धा करत असतात. इन्स्टेड दे अफेक्ट इच अदर बाय रिड्युसिंग द अवेलेबिलिटी ऑफ द रिसोर्स. ते एकमेकांचा जो रिसोर्स आहे त्या रिसोर्सच्या क्वांटिटीवर परिणाम करतात, अवेलेबिलिटीवर परिणाम करतात. फॉर एक्झाम्पल, टायगरने जर जास्त फूड मटेरियल हे खाल्लं, वापरलं, तर त्याचा परिणाम ॲटोमॅटिकली लायनच्या फूड मटेरियलवर होणार आहे, म्हणजेच लायन निगेटिव्हली अफेक्ट होणार आहे. फॉर एक्झाम्पल, इंटरॅक्शन्स बिटवीन लायन अँड हायनाज. मग आता लायन आणि हायनाचं एक्झाम्पल आपण घेऊ. सिन्स बोथ स्पेसीस फीड ऑन सेम प्रे, they negatively affect each other by reducing the amount of prey. लायन घेऊ आणि हायना म्हणजे तरस घेऊ. लायन आणि हायना यांच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन आहे, कारण दोघांचंही फूड मटेरियल सारखंच आहे, डिअर, आणि दोघंही एकमेकांना निगेटिव्हली अफेक्ट करतात, एकमेकांचं फूड मटेरियल कमी करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन किंवा फूड मटेरियलसाठी स्पर्धा दिसते, आणि ते एकमेकांचं फूड मटेरियल रेड्यूस करताना आपल्याला दिसतं. वन स्पेसीस मे हॅव ट्रबल हंटिंग इन ॲन एरिया वेअर द अदर इज ऑलरेडी प्रेझेंट. मग आता समजा ज्या एरियामध्ये लायन असेल त्या लायनच्या एरियामध्ये हायना शक्यतो एंटर करणार नाही, कारण त्याला तिथं स्ट्रगल करावं लागेल, संघर्ष करावं लागेल. त्यामुळं वन स्पेसीस मे हॅव ट्रबल हंटिंग इन ॲन एरिया वेअर अदर इज ऑलरेडी प्रेझेंट. म्हणजे समजा एखाद्या एरियामध्ये टायगर प्रेझेंट आहे, तर दुसरा जो कार्निव्होरस ॲनिमल आहे तो तिथं जाऊन शिकार करू शकणार नाही, कारण तिथं त्याला संघर्ष करावे लागेल. हे झालं कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन.
ज्याच्यामध्ये 2 स्पेसीस किंवा 2पेक्षा जास्त स्पेसीस या इन्व्हॉल्व असतात, त्यांच्यामध्ये स्पर्धा असते आणि ती स्पर्धा एकाच रिसोर्ससाठी, एकाच फूड मटेरियलसाठी किंवा एकाच हॅबिटॅटसाठी असते. याला म्हणायचं आहे कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन्स. ह्या पहिला टाईप आपण बघितला. दुसरा जो टाईप आपल्याला बघायचा आहे तो आहे कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन्स. सेकंड जो टाईप आहे टाईप्स ऑफ ॲनिमल इंटरॅक्शनमध्ये कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन्स. दुसरा जो टाईप आपल्याला बघायचा आहे इथे तो आहे कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन. कंझ्युमर म्हणजे ग्राहक, जो ग्रहण करतो तो आहे कंझ्युमर, आणि रिसोर्स म्हणजे फूड मटेरियल असेल किंवा हॅबिटॅट असेल, काही असेल. कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन, ग्राहक आणि त्याचं जे साधन आहे रिसोर्स त्याच्यातला परस्पर संबंध, कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन. Consumer resource interactions are interactions in which individuals from one species consume individuals from other species. कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन हे अशा प्रकारचं इंटरॅक्शन आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसीसचे 2 इंडिव्हिज्युअल किंवा एका स्पेसीसचे 2 इंडिव्हिज्युअल हे एकाच दुसऱ्या स्पेसीसवर फीडिंग करतात. त्याला म्हणायचं आहे कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन. एक्झाम्पल ऑफ दिस टाईप ऑफ इंटरॅक्शन इन्क्लूड प्रिडेटर प्रे इंटरॅक्शन्स अँड हार्बिव्होर प्लांट इंटरॅक्शन. या प्रकारचं इंटरॅक्शन जे आहे त्याचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल की हार्बिव्होर प्लांट इंटरॅक्शन. कंझ्युमर रिसोर्स, कंझ्युमर जो आहे तो हार्बिव्होर आहे, म्हणजे डिअर जर घेतला आपण, डिअर हरिण, तर त्याचं फूड मटेरियल आहे ग्रास, किंवा इतर जे प्लांट्स आहेत ते प्लांट त्याचं फूड मटेरियल आहे, किंवा ग्रास त्याचं फूड मटेरियल आहे. मग आता कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शनमध्ये एका स्पेसीसमध्ये इंडिव्हिज्युअल दुसऱ्या स्पेसीसच्या इंडिव्हिज्युअलवर फिडिंग करतात. त्याला म्हणायचं आहे कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन. फॉर एक्झाम्पल प्रिडेटर प्रे इंटरॅक्शन, प्रिडेटर आणि प्रे मधला संबंध. प्रिडेटर प्रे इंटरॅक्शन, समजा लायन प्रिडेटर आहे, शिकारी, आणि त्याचं प्रे म्हणजे भक्ष्य आहे डिअर. हे झालं प्रिडेटर प्रे इंटरॅक्शन. लायन प्रिडेटर आहे, डिअर जो आहे तो प्रे आहे म्हणजे भक्ष्य आहे. हे झालं प्रिडेटर प्रे इंटरॅक्शन. आणि अशा प्रकारचं इंटरॅक्शन जे आहे ते कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन आहे असं आपल्याला म्हणता येईल. युजली दिस टाईप ऑफ इंटरॅक्शन्स हॅज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द कंझ्युमर स्पेसीस अँड अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द रिसोर्स स्पेसीस ऑर प्रे स्पेसीस. बघा, जो प्रिडेटर असतो शिकारी त्याचा बेनिफिट होतो, फायदा होतो, आणि जो प्रे असतो त्याचं नुकसान होतो, तो निगेटिव्हली अफेक्ट होतो. एकतर त्याचा जीव जातो किंवा तो जखमी होतो, इंज्युअर्ड होतो, म्हणजेच तो निगेटिव्हली अफेक्ट होतो, त्यांची संख्या कमी होते. आणि जो प्रिडेटर असतो तो प्रिडेटरचं फूड मटेरियलची गरज भागते, म्हणजे तो पॉझिटिव्हली अफेक्ट होतो. म्हणजे या रिलेशनशिपमध्ये कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शनमध्ये जो कंझ्युमर आहे तो प्रिडेटर असतो आणि तो पॉझिटिव्हली अफेक्ट होतो, आणि जो रिसोर्स त्याचं प्रे आहे, फूड मटेरियल आहे, ते निगेटिव्हली अफेक्ट होतं. फॉर एक्झाम्पल ग्रास असेल, ग्रास आणि समजा डिअर घेतला हार्बिव्होर, यांच्यातलं जे रिलेशनशिप आहे ते सुद्धा कंझ्युमर रिसोर्स रिलेशनशिप आहे, ज्याच्यामध्ये कंझ्युमर आहे डिअर आणि ग्रास जो आहे तो त्याचा रिसोर्स आहे, त्या ग्रासची संख्या कमी होते. म्हणजे ग्रासेस जे आहेत ते निगेटिव्हली अफेक्ट होतात आणि डिअर जो आहे तो पॉझिटिव्हली अफेक्ट होतो, कारण त्याची फूड मटेरियलची गरज भागते. म्हणजेच या कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शनमध्ये वन स्पेसीस अफेक्ट्स पॉझिटिव्हली अँड अनदर स्पेसीस अफेक्ट्स निगेटिव्हली. Usually, now an example of a consumer resource interactions would be a lion eating zebra or a zebra feeding on grass. कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शनचं आपण जर एक्झाम्पल जर घेतलं तर लायन झेब्रावर फिडिंग करतो, म्हणजे लायन प्रिडेटर झाला आणि झेब्रा हा प्रे झाला, म्हणजेच रिसोर्स झाला.
पहिलं या एक्झाम्पलमध्ये लायन जो आहे तो झेब्रावर फीडिंग करतो. लायन झेब्रावर फीडिंग करतो म्हणजे झेब्रा जो झाला तो प्रे झाला आणि लायन जो झाला तो प्रेडेटर झाला. आणि लायन पॉझिटिव्हली अफेक्ट होतो, झेब्रा जो आहे तो निगेटिव्हली अफेक्ट होताना आपल्याला दिसतो. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये झेब्रा ग्रासेसवर फीडिंग करतो म्हणजे झेब्रा जो झाला तो कंझ्युमर झाला आणि ग्रास जे झालं ते रिसोर्स झाला. म्हणजे झेब्रा पॉझिटिव्हली अफेक्ट होतो, ग्रास जो आहे तो निगेटिव्हली अफेक्ट होतो. वन स्पेसिस मे हॅव ट्रबल हंटिंग इन एन एरिया वेअर द अदर इज ऑलरेडी प्रेझेंट. In the first example, the zebra is resource, while in second example, the zebra is consumer. पहिल्या एक्झाम्पलमध्ये झेब्रा प्रे आहे किंवा रिसोर्स आहे लायनसाठी आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये झेब्रा हा कंझ्युमर आहे म्हणजेच तो भक्षक आहे आणि ग्रास जे आहे ते त्याचं भक्ष्य आहे. हे झालं कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन्स. कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन्स हे दुसऱ्या नंबरचं इंटरॅक्शन आपण बघितलं. नाव थर्ड टाईप इज डेट्रिहोर डेट्रिटस इंटरॅक्शन. थर्ड टाईप इज डेट्रिहोर डेट्रिटस इंटरॅक्शन्स. बघा आता या इंटरॅक्शनमध्ये काय आहे. थर्ड टाईप इज डेट्रिहोर डेट्रिटस इंटरॅक्शन. डेट्रिहोर डेट्रिटस इंटरॅक्शन्स इन्व्हॉल्व a species that consume the detritus, dead or decomposing matter of another species. डेट्रिहोर कुणाला म्हणायचं आहे बघा आता. जे ॲनिमल्स डिकॉम्पोजिंग किंवा डिकेइंग ऑर्गॅनिक मटेरियलवर फीडिंग करतात त्यांना म्हणायचं आहे डेट्रिहोर. डेट्रिहोर म्हणजे काय की जे ॲनिमल्स इतर डेड झालेल्या ॲनिमलवर किंवा डेड अँड डिकम्पोजिंग ऑर्गॅनिक मॅटरवर म्हणजे सडलेल्या कुजलेल्या पदार्थांवर किंवा डेड झालेल्या ॲनिमलवर, डेड झालेल्या प्लांटवर फीडिंग करतात किंवा सडलेल्या कुजत चाललेल्या पदार्थांवर फीडिंग करतात म्हणजे डिकॉम्पोजिंग ऑर्गॅनिक मटेरियलवर फीडिंग करतात त्यांना म्हणायचं आहे डेट्रिहोर. आता फॉर एक्झाम्पल बघा, व्हल्चर्स जे असतात गिधाडं, व्हल्चर्स, एखादा ॲनिमल जर डेड होऊन पडला जंगलात तर त्या ठिकाणी व्हल्चर्स अटॅक करतात किंवा गिधाडं जे आहेत ते ताबडतोब जमा होतात आणि त्या डेड झालेल्या ॲनिमलच्या फ्लेशवर म्हणजेच मांसावर फीडिंग करतात. म्हणजे या ठिकाणी व्हल्चर जो झाला तो डेट्रिहोर झाला आणि डेड झालेला ॲनिमल जो झाला तो डेट्रिटस मटेरियल झाला. म्हणजे डेट्रिहोर डेट्रिटस इंटरॅक्शन आपल्याला बघायला मिळतं. डेट्रिहोर म्हणजे जो डिकॉम्पोजिंग डेड अँड डिकम्पोजिंग मॅटरवर फीडिंग करतो तो झाला डेट्रिहोर आणि जे डेड झालेलं डिकम्पोजिंग मटेरियल आहे ते झालं डेट्रिटस मटेरियल. याला म्हणायचं डेट्रिहोर डेट्रिटस इंटरॅक्शन. धिस इंटरॅक्शन इज अ पॉझिटिव्ह इंटरॅक्शन फॉर कंझ्युमर स्पेसिस. याच्यामध्ये कंझ्युमर जो आहे डेट्रिहोर तो पॉझिटिव्हली अफेक्ट होतो आणि डेट्रिटस मटेरियल जे आहे ते निगेटिव्हली अफेक्ट होतं. बघा डिकम्पोजिंग बॅक्टेरियासुद्धा डेड झालेल्या ॲनिमलला डिकम्पोज करण्याचं काम करतात. त्यातून त्या डिकम्पोजिंग बॅक्टेरियाला फूड मटेरियल मिळतं म्हणजे ते सुद्धा डेट्रिहोर झाले. अशा प्रकारे हे डेट्रिहोर डेट्रिटस इंटरॅक्शन आहे. दिस इंटरॅक्शन इज पॉझिटिव्ह इंटरॅक्शन फॉर कंझ्युमर स्पेसिस. इट हॅज नो इम्पॅक्ट ऑन रिसोर्स स्पेसिस. रिसोर्स स्पेसिसवर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही कारण ते ऑलरेडी डेड आणि डिकम्पोजिंग होत चाललेलं असतं. डेट्रिहोर्स इन्क्लूड स्मॉल क्रिएचर्स सच ॲज मिलीपेड्स, स्लज, वुडलाइस अँड सी कुकुंबर्स. डेट्रिहोर्समध्ये काही स्मॉल क्रिएचरसुद्धा येतात, मिलीपेड्स, स्लज, वुडलाइस अँड सी कुकुंबर. By cleaning up decomposing plant and animal matter, they play an important role in maintaining the health of ecosystem. इकोसिस्टीममध्ये डिकम्पोजिंग ॲनिमल्स किंवा डेट्रिहोर ॲनिमल जे आहेत ते काय करतात, डेड अँड डिकेइंग मटेरियलला डिकम्पोज करतात म्हणजे एक प्रकारचं एन्व्हायरमेंटचं क्लिनिंग करण्याचं काम करतात. म्हणजे ते स्कॅव्हेंजर म्हणून काम करतात. स्कॅव्हेंजर म्हणजे जो क्लिनिंगचं काम करतो
पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचं काम करतो, त्याला आपण स्कॅव्हेंजर असं म्हणतो. आणि हे जे डेट्रिओर ॲनिमल आहेत ते डेट्रिओर ॲनिमल्स स्कॅव्हेंजरचं काम करतात. एक प्रकारे एन्व्हायरमेंटला ते मदत करतात आणि एन्व्हायरमेंटचं क्लीनलीनेस, एन्व्हायरमेंटचा बॅलन्स ठेवण्याचं काम हे डेट्रिओर ॲनिमल करत असतात. आणि हे डेट्रिओर ॲनिमल पॉझिटिव्हली अफेक्ट होतात. अशा प्रकारे आपण थर्ड इंटरॅक्शन बघितलं, डेट्रिओर डेट्रिटस इंटरॅक्शन. फोर्थ जे इंटरॅक्शन आहे ते फोर्थ इंटरॅक्शन आहे म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शन्स. आपल्याला जे फोर्थ इंटरॅक्शन बघायचं आहे ते आहे म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शन्स. चौथा जो टाईप ॲनिमल इंटरॅक्शनचा आपल्याला बघायचा आहे तो आहे म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शन्स. म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शन्स, म्युच्युअली म्हणजे काय, परस्पर समन्वय. Mutualistic interactions are interactions in which both species, resource and consumer benefit from the interactions. या इंटरॅक्शनमध्ये, ज्या इंटरॅक्शनमध्ये कंझ्युमर आणि रिसोर्स या दोघांचाही फायदा होतो, दोघंही पॉझिटिव्हली अफेक्ट होतात, याला म्हणायचं आहे म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शन्स. म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शन्स in which both species, resource and consumer benefit from interaction. रिसोर्सलाही फायदा होतो आणि कंझ्युमरलाही फायदा होतो, अशा प्रकारच्या इंटरॅक्शनला म्हणायचं आहे म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शन्स. An example of this type of interaction between plants and pollinators. बघा, या प्रकारचं म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शनचं बेस्ट एक्झाम्पल आहे प्लांट्स आणि पॉलिनेटर्स. प्लांट्स झाडं आणि पॉलिनेटर्स जे परागीकरण करणार आहेत असे पॉलिनेटर्स. फॉर एक्झाम्पल हनीबी. हनीबी काय करते, वेगवेगळ्या प्लांट्सला व्हिजिट देते. म्हणजे ती पॉलिनेटर आहे, त्या हनीबीच्या पायांना किंवा बॉडीला जे अँथर्स आहेत, प्लांटचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते चिकटतात आणि दुसऱ्या प्लांटवर जेव्हा हनीबी व्हिजिट करते तेव्हा ते पोलन ग्रेन्स तिथं ड्रॉप केले जातात. म्हणजे एक प्रकारे पॉलिनेशनची प्रक्रिया करणारी ही हनीबी आहे पॉलिनेटर. म्हणजे प्लांट आणि पॉलिनेटर हे झालं म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप. हनीबीला तिचं फूड मटेरियल मिळतं हनी, फ्लॉवरमधून ती नेक्टर किंवा हनी एक्स्ट्रॅक्ट करते, माउथमध्ये घेते. आणि प्लांटला मग काय फायदा होतो, प्लांटला किंवा फ्लॉवरचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी पॉलिनेशनची प्रक्रिया घडते. हनीबी वेगवेगळ्या प्लांट्सला व्हिजिट करते, ती झाली पॉलिनेटर. आणि वेगवेगळे प्लांट्स जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये बेनिफिट होतात. म्हणजे दोन्ही स्पेसीसचा फायदा त्याच्यामध्ये होतो, याला म्हणायचं आहे म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शन्स. In exchange for this service, animals such as bees and butterflies are rewarded with the food from the pollen or nectar. या सर्व्हिसमध्ये बटरफ्लाईज असतील किंवा हनीबी असतील, हे जे पॉलिनेटर्स आहेत यांना काय फायदा होतो तर त्यांचं फूड मटेरियल नेक्टर किंवा हनी जे आहे ते हनी त्यांना मिळतं, पोलन त्यांना मिळतं आणि त्यांचं फूड मटेरियल त्यांना मिळतं. अशा प्रकारे त्यांचा बेनिफिट होतो, ते पॉझिटिव्हली अफेक्ट होतात. त्याचबरोबर प्लांट्सचं पॉलिनेशन होतं, म्हणजे प्लांट्ससुद्धा पॉझिटिव्हली अफेक्ट होतात. अशा प्रकारे दोघांवरही पॉझिटिव्ह परिणाम होतो, सकारात्मक परिणाम होतो, दोघांचाही बेनिफिट होताना म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शनमध्ये आपल्याला दिसतो. द इंटरॅक्शन इज बेनिफिशियल फॉर बोथ स्पेसीस, प्लांट्स अँड ॲनिमल्स. यामध्ये म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शनमध्ये दोन्ही स्पेसीस, प्लांट्स आणि ॲनिमलचा सुद्धा बेनिफिट झाला आहे, फायदा झाला आहे. या प्रकारे हे म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शन आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो आहे तर आपण टाईप्स ऑफ ॲनिमल इंटरॅक्शन हा मुद्दा आपण या ठिकाणी बघितला. टाईप्स ऑफ ॲनिमल इंटरॅक्शन, त्याच्यातलं पहिलं इंटरॅक्शन आपण ते 4 आहेत, 4 टाईपचे ॲनिमल इंटरॅक्शन्स आहेत. त्यातलं पहिलं आपण बघितलं कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन, दुसरं आपण बघितलं कंझ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन,
तिसरं आपण बघितलं डेट्रिओ डेट्रिटस इंट्रॅक्शन, चौथं आपण बघितलं म्युच्युअलिस्टिक इंट्रॅक्शन्स. असे 4 प्रकारचे इंट्रॅक्शन आपण टाईप्स ऑफ इंट्रॅक्शन्समध्ये बघितले. आय थिंक दिस इज इनफ फॉर दिस लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.